ओम शांती. नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण सर्वांनी जाणून घेतलं की मृत्यूवरती विजय आपण कशा प्रकारे प्राप्त करू शकतो व श्रेष्ठ कर्माच्या आधारे आपण मृत्यूला कसे सुधरवू शकतो. मनुष्य जीवनाची तुलना ही क्रिकेटच्या खेळाशी केलेली आहे. कारण क्रिकेट खेळत असताना बॅट्समनला हे माहिती नसतं की कोणता बॉल हा अंतिम बॉल आहे. अगदी त्याचप्रमाणे आपल्या कोणालाही हे माहिती नाही की आपला कोणता श्वास हा अंतिम श्वास आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की घमेंडती काय कामाची. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येकाला आनंद द्या, आपल्या कर्माद्वारे अनेकांना सुख द्या, प्रेम द्या. कारण जे आपण इतरांना देत आहोत तेच परत फिरून आपल्याला मिळत असते. जीवन जगत असताना स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना लुबाडू नका. जीवन जगत असताना इतरांच्या कल्याणाचा विचार करा, त्यामध्ये आपलेही कल्याण समावलेले आहे. एक उदाहरण आपण पाहणार आहोत की इतरांच्या कल्याणामध्ये, इतरांच्या सुखामध्ये आपले देखील कल्याण कशा प्रकारे सामावलेले आहे. एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन वेषांतर करून फिरत असतात. फिरत असताना ते एका मंदिराजवळ जातात. त्या मंदिराच्या बाहेर एक भिकारी भीक मागताना दिसतो आणि त्या भिकाऱ्याकडे लक्ष जाताच अर्जुनाच्या मनामध्ये विचार येतो, आपण असं काहीतरी करू की ज्यामुळे ह्या व्यक्तीची गरिबी हटली जाईल. अर्जुन आणि श्रीकृष्ण त्या गरीब व्यक्तीच्या जवळ जातात. अर्जुन सोन्याच्या मोहरांनी भरलेली एक पिशवी त्याला देतो आणि अर्जुनाला अतिशय आनंद होतो की आता हा श्रीमंत होईल आणि ह्याचे वाईट दिवस निघून जातील. श्रीकृष्ण हे साक्षी होऊन पाहत असतात. त्या भिकाऱ्याला अतिशय आनंद होतो. मोहरांनी भरलेली पिशवी घेऊन तो घराच्या दिशेने जायला सुरुवात करतो. रस्त्याने जात असताना अतिशय आनंदामध्ये ती पिशवी घेऊन जात असताना त्याच रस्त्याने एक चोर येत असतो आणि तो चोर हे पाहतो की ह्याच्या हातामध्ये काहीतरी मूल्यवान वस्तू आहे आणि रस्त्याने जाता जाता तो त्या भिकाऱ्याच्या हातातली ती मोहरांची पिशवी घेऊन पळून जातो. त्या भिकाऱ्याला वाईट वाटतं की कधीतरी आपल्याला झालेला धनलाभ, परंतु तोही आपल्या भाग्यात नव्हता. परत दुसरा दिवस उजाडतो आणि पुन्हा त्या मंदिराच्या बाहेर तो भिकारी उभा राहतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण आणि अर्जुन त्या मंदिराबाहेर येतात. ते पाहतात अर्जुनाच्या मनात विचार येतो की आज भिकारी मंदिराच्या बाहेर उभा नसेल, कारण मी तर काल त्याला सुवर्ण मुद्रा दिलेल्या आहेत. तो पाहतो तर काय, आज पुन्हा भिकारी मंदिराबाहेर भीक मागताना दिसतो. अर्जुन त्याच्या जवळ जाऊन त्याला प्रश्न विचारतो. त्यावरती भिकारी घडलेली सगळी घटना सांगतो. अर्जुनाला वाईट वाटतं. आता दुसऱ्या दिवशी काय होतं, अर्जुन त्या भिकाऱ्याच्या हातामध्ये मूल्यवान हिरा देतो आणि त्याला सांगतो की अतिशय जपून ठेव की ज्यामुळे तुझी गरिबी नष्ट होईल. त्याला खूप आनंद होतो. तो लाखो रुपये किमतीचा हिरा घेऊन तो भिकारी त्याच्या घराच्या दिशेने जायला सुरुवात करतो. अतिशय आनंदामध्ये जात असतो. त्या झोपडीमध्ये गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार येतो की इतकं मूल्यवान रत्न मी माझ्या झोपडीमध्ये कुठे ठेवू. इतकं मूल्यवान रत्न ठेवण्याची जागाही माझ्या झोपडीमध्ये नाही. आणि तितक्यात त्याचं लक्ष जातं तर वरती ठेवलेल्या एका माठाकडे. कित्येक वर्षांपासून तो माठ वरती ठेवलेला असतो आणि धूळ खात पडलेला असतो, परंतु कधीही त्याला कोणी हात लावत नसतं. त्या भिकाऱ्याच्या मनामध्ये विचार येतो की हेच ते सुरक्षित स्थान आहे की जिथे हा मूल्यवान हिरा आपण ठेवू शकतो. त्या माठामध्ये हिरा ठेवला जातो आणि पुन्हा तो माठ वरती ठेवून दिला जातो. तो हिरा त्या ठिकाणी ठेवून तो भिकारी पुन्हा घरातून त्या झोपडीतून निघून जातो. आणि त्याच समयाला त्या भिकाऱ्याची पत्नी नदीवरती पाणी आणण्यासाठी गेलेली असते आणि नदीवरून पाणी घेऊन येत असताना तिचा पाय घसरतो आणि तिच्या डोक्यावरचा माठ खाली पडतो. तिला वाईट वाटतं की एकच माठ आपल्याकडे होता, तोही फुटून गेला. आता काय करू.
आणि त्याच क्षणी तिला आठवतं की आपल्या घरामध्ये दुसराही एक माठ आहे. ती त्याच क्षणी झोपडीमध्ये जाते आणि तो वरती उंचावर ठेवलेला माठ खाली काढते की ज्या माठामध्ये ते मूल्यवान रत्न ठेवलेला आहे, तो हिरा ठेवलेला आहे. तो माठ घेते आणि पुन्हा नदीवर पाणी आणण्यासाठी जाते. पाणी भरण्यासाठी तो माठ पलटी करते आणि त्या माठामध्ये असलेला ते अमूल्य रत्न त्या नदीमध्ये पडतं. ती त्या माठामध्ये पाणी भरून घेते आणि पुन्हा झोपडीमध्ये येते. सायंकाळ होतात जेव्हा भिकारी घरी येतो तो पाहतो की माठ तर दिसत नाही. त्यावरती घडलेली हकीकत ती पत्नी त्या भिकाऱ्याला सांगते. भिकाऱ्याला अतिशय वाईट वाटतं की पुन्हा झालेली प्राप्ती आपल्या भाग्यातून निघून गेली. पुन्हा तिसऱ्या दिवशी तो भिकारी त्या मंदिराबाहेर उभा राहतो. पुन्हा तिसऱ्या दिवशी श्रीकृष्ण आणि अर्जुन त्या मंदिराबाहेर येतात. त्या भिकाऱ्याला तिथे पाहता क्षणी अर्जुनाच्या मनात विचार येतो की काय झालं, मी तर इतका लाखो रुपयांचा हिरा ह्याला दिला, परंतु तरी हा भिकारी आज मंदिराबाहेर उभा का? झालेली घटना अर्जुनाला सांगितली जाते. आता काय करायचं? तर ह्यावरती श्रीकृष्ण सांगतात की आता थांब, तू काहीही करू नकोस. श्रीकृष्ण आपल्या खिशातून 2 पैसे काढून त्या भिकाऱ्याच्या हातावरती देतात. 2 पैसे हातामध्ये दिलेले पाहून अर्जुनाला हसू येतं की मी तर सुवर्ण मुद्रा दिल्या आणि इतका मूल्यवान किमतीचा हिरा दिला, परंतु त्यातून सुद्धा ह्या भिकाऱ्याची गरिबी हटली नाही, तर 2 पैशांनी काय होऊ शकतं? तर श्रीकृष्ण सांगतात की तू साक्षी होऊन ही घटना पहा. आणि त्यावरती ते 2 पैसे मिळताच त्या भिकाऱ्याच्या मनामध्ये विचार येतो की ह्या 2 पैशांनी मी काय करू शकतो? मी माझ्या कुटुंबाचं पोट तर भरू शकत नाही, परंतु ह्या 2 पैशांनी मी काय करू शकतो? त्यानंतर दुपार होते आणि तो भिकारी पुन्हा आपल्या झोपडीकडे जायला निघतो. तर रस्त्याने जाताना नदी असते. त्या नदीमध्ये एका कोळ्याने जाळं टाकलेलं असतं आणि त्या जाळ्यामध्ये एक मासा सापडलेला असतो. तो मासा तडफडताना त्या भिकाऱ्याला दिसतो. भिकाऱ्याच्या मनामध्ये विचार येतो, हे 2 पैसे देऊन जर मी हा मासा घेतला तर निश्चितपणे मी ह्या माशाचे प्राण मात्र वाचवू शकतो. आणि हा श्रेष्ठ विचार त्या भिकाऱ्याच्या मनामध्ये निर्माण होतो. तो त्या कोळ्याजवळ जातो आणि त्याला ते 2 पैसे देऊन तो मासा घेतला जातो. त्याच्याजवळ असलेल्या कमंडलूमध्ये तो मासा सोडला जातो आणि त्याच्या मनात विचार येतो की थोडंसं नदीपात्राच्या जवळ जाऊन आपण पुन्हा हा मासा त्या नदीपात्रामध्ये देऊ. आणि त्याच्या मनामध्ये अतिशय आनंद होत असतो की आज एका माशाचा मी जीव वाचवू शकलो. आणि थोडंसं पुढे चालत गेल्यानंतर त्या नदीपात्रामध्ये पुन्हा तो मासा सोडून देण्याच्या विचाराने तो भिकारी तो मासा उचलून हातात घेतो. तर त्या माशाच्या मुखातून एक रत्न बाहेर येतं जे त्याच्या कमंडलूमध्ये पडतं. त्याला आठवतं की हेच ते माझं अमूल्य रत्न जे नदीमध्ये पडलं होतं आणि तेच अमूल्य रत्न ह्या माशाने गिळलेलं होतं. तो मासा पुन्हा त्या नदीपात्रामध्ये टाकून दिला जातो आणि भिकारी पुन्हा आपल्या झोपडीच्या दिशेने जायला सुरुवात करतो. परंतु त्याला मनोमन इतका आनंद होत असतो की हेच ते अमूल्य रत्न जे हरवलं होतं ते मला पुन्हा मिळालं. आणि तो रस्त्याने जोरजोरात ओरडत चाललेला असतो की मिल गया मिल गया. आणि त्याच समयाला समोरून तोच चोर येत असतो की ज्याने त्याची सुवर्ण मुद्रांची पिशवी पळवलेली असते. तर हे वाक्य ऐकून त्या चोराच्या मनामध्ये विचार येतो की कदाचित ह्या भिकाऱ्याने मला ओळखलेलं आहे आणि उद्या राजाच्या दरबारामध्ये तो मला निश्चितपणे उभं करील. तो पळत पळत त्या भिकाऱ्याच्या जवळ येतो, त्याचे पाय धरतो आणि सांगतो की ही तुझी सुवर्ण मुद्रांची पिशवी तुला पुन्हा घे, परंतु राजाच्या दरबारामध्ये तू मला उभं करू नकोस. त्या सोन्याच्या मोहराही त्याला पुन्हा मिळतात. 4था दिवस उजाडतो. अर्जुनाच्या मनात विचार येतो की आज तर निश्चितपणे भिकारी मंदिराच्या बाहेर उभा असेलच, कारण त्याला काल 2 पैसे दिलेले आहेत. श्रीकृष्ण आणि अर्जुन त्या मंदिराच्या बाहेर पाहतात तर काय, भिकारी नाही. ह्यावरती
विचारलं असता लक्षात येतं की भिकारी अतिशय श्रीमंत झालेला आहे, की त्याला आता भीक मागण्याची आवश्यकता नव्हती. ह्यावरती अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो की हा असं का झालं? मी तर सुवर्ण मुद्रा दिल्या तरी सुद्धा ह्याची परिस्थिती बदलली नाही. त्यानंतर मी अमूल्य रत्न दिले तरी सुद्धा ह्याची परिस्थिती बदलली नाही. परंतु तुम्ही दिलेल्या फक्त 2 पैशांमध्ये भिकाऱ्याची परिस्थिती, जीवन कशा प्रकारे बदलले? त्यावरती श्रीकृष्ण सांगायला सुरुवात करतात की जेव्हा तू सुवर्ण मुद्रा दिल्या किंवा अमूल्य रत्न दिलं, तेव्हा त्यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थाचाच विचार केला, फक्त स्वतःच्या कुटुंबाचाच विचार केला. परंतु जेव्हा मी त्याला 2 पैसे दिले, तेव्हा त्याच्या मनामध्ये इतरांच्या कल्याणाची भावना जागृत झाली आणि इतरांच्या कल्याणाच्या भावनेमध्ये कल्याण त्या भिकाऱ्याचे झाले. आणि म्हणून म्हटलेलं आहे की जीवन जगत असताना इतरांच्या कल्याणाचा अवश्य विचार करा. जीवन जगत असताना अनेकांच्या सुखाचा विचार करा. कारण जेव्हा आपण अनेकांना सुख देऊ, प्रेम देऊ, आनंद देऊ, तेव्हा हा आपला संस्कार बनत असतो आणि ह्या संस्काराच्या आधारेच आपला पुनर्जन्म निश्चित होतो. समाजामध्ये जीवन जगत असताना आपण पाहतो की पुनर्जन्माबद्दल अनेक मतमतांतर दिसून येतात. काही जण म्हणतात की पुनर्जन्म नाही, काही जण म्हणतात की मनुष्य जन्म एकच आहे, पुन्हा नाही, तर काही जण म्हणतात की आपला प्रत्येक पुनर्जन्म हा वेगवेगळ्या योनींमध्ये होत असतो. आपण इतर वेगवेगळ्या योनींमध्येही जन्माला जात असतो. परंतु सत्यता काय आहे ती आज आपण सर्वजण जाणून घेणार आहोत. की ज्याप्रमाणे आपण पाहतो की पेरूचं झाड लावल्यानंतर त्याला चिक्कू येऊ शकत नाही, कारण जसं बीज तसं फळ. जे बीज आहे तेच बीज आपल्याला मोठं होऊन तेच फळ देत असतं. अगदी त्याचप्रमाणे आपण आत्मा ही मनुष्य योनीची आत्मा आहोत. त्यामुळे इतर कोणत्याही योनीमध्ये आपण जन्माला जात नाही. ही एक सुखद गोष्ट आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की इतर कोणत्याही योनीमध्ये जन्माला न जाता प्रत्येक मनुष्यात्मा हा प्रत्येक आपला पुनर्जन्म मनुष्य योनीमध्येच घेते. परंतु प्रत्येकाचा पुनर्जन्म हा आपापल्या कर्मानुसार होत असतो. कशा प्रकारे? एकाच हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो की एक बाळ झोपडपट्टीमध्ये जन्माला येताना दिसतं, एक बाळ सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला येतं, तर एक बाळ करोडपती कुटुंबामध्ये जन्माला येतं. आपल्याच श्रेष्ठ कर्माद्वारे आपण राजाही बनू शकतो, तर आपल्याच पाप कर्माद्वारे आपण रंकही बनू शकतो. ज्याप्रमाणे विज्ञानामध्ये ऊर्जा अक्षयतेचा नियम आपल्याला सांगतो की ऊर्जा ही तयारही केली जात नाही व ती नष्टही होत नाही, तर त्या ऊर्जेचे रूपांतरण होते. अगदी त्याचप्रमाणे आत्मा ही ह्या शरीराला चालवणारी एक चैतन्य शक्ती आहे, ऊर्जा आहे, ज्या ऊर्जेचा कधीही ऱ्हास होत नाही. तिचे रूपांतरण होते, म्हणजेच एक शरीर सोडून ती पुन्हा पुनर्जन्म घेत असते. ह्याला रूपांतरण प्रक्रिया म्हटलेलं आहे. असंही म्हटलं जातं की जीवन जगत असताना कधीही कोणाच्या भाग्याची चिंता करू नये, कारण प्रत्येकजण जन्माला येत असताना आपले भाग्य हे बरोबर घेऊन येत असतो. आपण पाहतो की जेव्हा एखाद्या लहान बाळाचा जन्म होतो तेव्हा त्याच्या दोन्ही मुठी ह्या बंद असतात, कारण जन्माला येत असताना प्रत्येक व्यक्ती हे आपलं भाग्य बरोबर घेऊन येत असते. परंतु मृत्यूच्या समयाला आपण पाहतो दोन्हीही हात हे रिकामे असतात. ज्यासाठी सिकंदराचं उदाहरण आपण पाहतो की इतका मोठा जगज्जेता बनण्याचं स्वप्न मनी बाळगणारा सिकंदर जेव्हा ह्या दुनियेतून निघून गेला, तेव्हा सिकंदराने काही व्यक्तींना आपल्या जवळ बोलावून सांगितले की जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझे दोन्हीही हात तिरडीच्या बाहेर ठेवा, की ज्यामुळे संपूर्ण विश्व बघेल की जगज्जेता बनण्याचे स्वप्न मनी बाळगणारा सिकंदर इतक्या मोठ्या साम्राज्याचा सम्राट परंतु रिकाम्या हातानेच गेला. जन्माला येताना मुठी बंद असतात, परंतु ह्या दुनियेतून जाताना त्याच मुठी खोललेल्या असतात. ह्या दुनियेतून जात असताना
स्थूल रूपामध्ये आपण कोणतीही गोष्ट घेऊन जात नाही, हे आपण ह्यातून शिकतो. परंतु ह्या दुनियेतून जात असताना आपल्याला आपल्या बरोबर काय घेऊन जायचं आहे? आपण केलेले कर्म व संस्कारांची शिदोरी आपण आपल्या बरोबर घेऊन जात असतो. आपलं प्रत्येक कर्म हे आपल्याला फळ निश्चितपणे देत असतं. आपल्या वर्तमान श्रेष्ठ कर्माच्या आधारे आपले संस्कार बनत असतात आणि ह्या संस्कारांच्या आधारे आपला पुनर्जन्म निश्चित होतो. आत्तापर्यंत आपण जन्म, जीवन आणि मृत्यू ह्या तीनही गोष्टींच्या व्याख्या जाणून घेतल्या. ह्या सृष्टीरूपी रंगमंचावरती आपले स्थान काय आहे, आपण कशासाठी आलेलो आहोत आणि आपल्या श्रेष्ठ कर्माद्वारे आपण मृत्यूवरती विजय कशा प्रकारे प्राप्त करू शकतो, आपल्या श्रेष्ठ कर्माद्वारे आपण मृत्यूला कशा प्रकारे सुधरवू शकतो हे पाहिलं. त्याचप्रमाणे आपल्या स्वस्वरूपाच्या अभ्यासाद्वारे त्या परमसत्तेशी आपण कशा प्रकारे कनेक्शन जोडू शकतो आणि त्याच्या संघामध्ये राहून कशी श्रेष्ठ कर्म आपण करू शकतो हेही आपण पाहिलं. त्याच प्रकारे पुनर्जन्म सिद्धांत काय आहे हेही आपण जाणून घेतलं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अंतिम संस्कारांची विधी काय आहे, त्याच्यामध्ये असणारे आध्यात्मिक रहस्य काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. ओम शांती.